शेण भरलं, गुरं सांभाळली. पडेल ते लोकांनी कामाला जायचंय म्हणून मी लोकांना सांगते, काम करा, आळशी लावू नका. काम कराय काय भांडवल लागत नाही. मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी आलेलो आहे रत्नागिरी जिल्ह्यातील सोनवडे या गावात. संगमेश्वर तालुक्यातील हे एक गाव आहे आणि या ठिकाणी यायचं कारण किंवा संदर्भ म्हणजे श्री नंदकुमार सरदेसाई यांनी मला काही महिन्यांपूर्वी फेसबुकवरती मेसेज केला होता. त्यानंतर योगायोगाने आमची वेरवली या गावात दत्त जयंतीच्या दरम्यान ओळखसुद्धा झाली आणि त्याच वेळेला त्यांनी मला एक विषय सुचवला, तो म्हणजे या ठिकाणी या सोनवडे गावात असलेल्या ताई टिकेकर या आजींविषयी. त्यांचं टोपण नाव ताई असलं तरी देखील त्या आजी आहेत. त्यांचं वय 99 पूर्ण आणि 100 सुरू. अलीकडेच शतक नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झालेला आहे, जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीवर आधारित आहे. परंतु ही शतकपूर्ती आपल्या व्हिडिओमधील आजची जी आहे ती एका आजींची असणार आहे. तर त्या आजींच्या जीवन प्रवासाची गोष्ट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत आजींचे ज्येष्ठ चिरंजीव अर्थात आजींचा मुलगा. त्यांचंच वय आत्ता 79 वर्ष आहे. काका नमस्कार. नमस्कार. अथर्व हर्डीकर यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. सुरुवातीला आपला संपूर्ण परिचय. माझं नाव शरद विष्णू टिकेकर. माझं वय 79. मी 12 वर्षापर्यंत सोनवडे शाळेत होतो. 7वी नंतर मी अंबरनाथला गेलो. तिथे माझ्या काकांकडे मी गेलो आणि तिथे SSCचं शिक्षण झाल्यानंतर मी 4 वर्षाचा डिप्लोमा केला आणि त्याच्यानंतर मी लार्सन अँड टुब्रोला सर्व्हिसला होतो आणि आता मी दापोलीला स्थायिक आहे. मला एक मुलगा एक मुलगी आणि प्रत्येकाला 2-2 मुलं. अच्छा. सरदेसाई काकांनी आपल्याला बऱ्यापैकी रेफरन्स दिलेला आहे, हिस्ट्री सांगितलेली आहे, बॅकग्राऊंड सांगितलेली आहे आणि तो बॅकग्राऊंड ऐकल्यानंतर मला स्वतःहून इच्छा झाली की इथपर्यंत पोहोचावं आणि ही गोष्ट जगापर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचवावी. सोनवडे गावात हे आमचं स्वतःचं घर आहे, जुने घर. त्या घराला लागून देऊळ आहे आणि लागून दुकान आहे. त्या दुकानात माझा भाऊ दुकान सांभाळतो. दुकान सांभाळता तो भिक्षुकी पण करतो आणि हे देऊळ आहे. तिथे वर्षातून एक मोठा उत्सव होतो, कृष्ण जन्म. अच्छा. आणि दर महिन्याला एकादशीला संपूर्ण गावातले जे आपले लोक आहेत ते 20 ते 25 लोक येऊन आरती करतात एक तास एकादशीला. असं इथे सर्वसाधारण हे चालतं. इथे साधारण 17 घरं होती, आता 3 ते 4 घरं चालू आहेत फक्त. आणि ती पण जी आहेत घरात ती प्रत्येक घरात 1 किंवा 2 माणसंच आहेत आणि ती पण म्हातारी. तुम्ही किती वर्ष राहिलाय तिथे? मी 12व्या वर्षी इथून सोडून गेलो शिक्षणासाठी. अच्छा. आणि आता इथे आई असल्यामुळं अधूनमधून मी येतो. मी दापोलीला स्थायिक झालेला आहे. अच्छा. माझा भाऊ इथे असतो, तो सँडोजमध्ये सर्व्हिसला होता. तो 1990 पासून इथे आहे. बर. दुकान. अच्छा. काकाने आता म्हटल्याप्रमाणे जे दुकान आहे ते या ठिकाणी आहे. आत्ता दुकान बंद आहे, परंतु इथे आपल्याला लक्षात येईल ह्या फळ्या बघून ह्या ठिकाणी दुकान असतं. आता लॉक आहे. आतमध्ये काका मला वाटतं आहेत, म्हणजे ह्या काकांचे भाऊ जे या गावात वास्तव्याला असतात. या ठिकाणी मला वाटतं या दुकानासोबत या गावातील भिक्षुकी अर्थात पौरोहित्य देखील ते करत असतात. आपण त्यांच्याशी नंतर संवाद साधूया. सरदेसाई काकांनी जो रेफरन्स दिला त्यानुसार या मंदिराची देखभाल सुद्धा समर्थपणे या आजींनी केलेली आहे. इथल्या या आजींचं वय आत्ता 100 वर्ष आहेच, परंतु वयाच्या 28व्या वर्षी त्यांचे यजमान अर्थात त्यांचे पती दुर्दैवाने त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर जवळपास आजपर्यंत त्या एकट्या हा पूर्ण डोलारा सांभाळून आहेत. ह्या घरात आपण आता प्रवेश करूया. काका, अशा प्रकारची घरं सुद्धा आता आजकाल बघायला मिळत नाहीत. कसं आहे तुमचं घर? आता आपण कुठल्या भागात उभे आहोत?
आपण या पडवीमध्ये आहोत. बर. पडवी, त्याच्यानंतर ओटी, हम्म. ओटी नंतर माझघर. अच्छा. आपण म्हणतो ना गोडाऊन, अच्छा. हे गोडाऊन आहे. कोठी रूम. हा, कोठी. इकडे माच आहे जुना. चालेल ना गेलं तर? हो हो हो. तिकडे गुरं होती, ते आता गुरं नाहीयेत. हा. अच्छा. या व्हिडिओच्या मुख्य अभिनेत्या हा. असं आपण म्हणूया, हिरोईन या व्हिडिओची, हा. म्हणजे या 100 वर्षाच्या आजी, ज्यांनी आजपर्यंत समर्थपणे या घराचा असू दे, इथली बागायत असू दे, इथलं मंदिर असू दे, इथला पूर्ण डोलारा सांभाळलेला आहे. आपण आजींशी सविस्तर याबाबत चर्चा करणार आहोत. परंतु त्याआधी आपण ह्या घराचा पूर्ण परिसर, घर कसं आहे हे जाणून घेणार आहोत. घर अजूनही काका मातीचंच ठेवलंय तुम्ही? मातीच आहे. ही आहे आजींच्या घराची मागची पडवी. यामध्ये आपल्याला लाकडाचा माच दिसू शकतो, चूलही आहे आणि दगडी पाटा सुद्धा इथे ठेवलेला आहे. हे फणसाचं झाड फणसला. हा. मध्ये मध्ये तोडलेलं आहे वाटतं. तोडलेलं आहे. हे माकडं त्रास देतात ना. अच्छा. ही इथे विहीर आहे. हम्म. हे विहीर, आणि त्याच्यानंतर हे फणसळकरांचं घर. अच्छा. विहिरीला पंप बसवलेला आहे. अच्छा, इथे विहीर आहे. हा. हे जे घर आहे हा. तुमचं, हा. ते किती वर्ष जुनं आहे? हे माझ्या मते 100 वर्ष तरी झाले. हे टिकेकरांचं घर. हा. घरातूनच देवळाकडे जायला रस्ता आहे. हा. हे कृष्णाचं मंदिर आहे. मध्ये रिनोव्हेशन केलेलं त्याला. अच्छा. हा, साधारण 71 साली. 71 साली. आजी नमस्कार, आवाज येतोय माझा? आज मी तुम्हाला भेटण्यासाठी हा. मुद्दामून हा. लांजाहून आलेलो आहे. हा. लांजा तालुका, वनगुळे गाव, माहिती आहे ऐकून? आमचे गुरुच तिथे. गुरु तिथले तुमचे कोण? कुवळेकर वासुदेव. वासुदेव महाराज कुवळेकर. अच्छा. तुम्ही आलायत कधी वनगुळ्यात? एकदाच आले. तुमचं काय पूर्ण नाव? सुशीला विष्णू टिकेकर. अच्छा, पण ताई टिकेकर नावाने ओळखतात तुम्हाला सगळे. हो. तुम्हाला हे नाव कसं पडलं ताई? पडलं कसं तरी. इकडे आल्यावर पडलं की लहानपणापासून होतं? नाही, इथं आल्यात पडलं. अच्छा. माहेर कुठे तुमचं? पूर्वाश्रमीचं नाव काय? नाव माहेर देवरुख. देवरुख. देवरुख हरपुडा म्हणून गाव आहे. हरपुड. अच्छा. तिथे देसाई आडनाव चालू आहे घर अजून माहेरचं? आहे. एक भाची असते, 4 भाऊ असतात ते वाटते. अच्छा. मला नंदकुमार सरदेसाई, नंदू सरदेसाई हा. ओळखलंच? त्यांनी मला सांगितलं की अशा अशा आमच्या एक आजी आहेत, त्यांना जाऊन तू भेट. त्यामुळे मी आलेलो आहे. आणि त्यांनी तुमची पार्श्वभूमी मला सांगितली की तुम्ही कशा प्रकारे एकट्याने इथे सगळं सांभाळलं. हा सगळाच इतिहास मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल आणि त्यासाठी मी इथे आलेलो आहे. नंदू काकांचं आणि तुमचं कसं काय नातं? बहिणीचा मुलगा, बहिणीचा नातू. बहिणीचा नातू. अच्छा. पण येऊन जाऊन असतात कायम? तुमचं लग्न वयाचं कितव्या वर्षी झालं? असं आहे. आणि 26व्या वर्षी नवरा गेला. तुम्ही 26 वर्षाचे असताना. आणि तुमच्यात वयाचं अंतर किती होतं? 6 वर्षाचा. पण माझा नवरा हात ठेवून गेला. दुकानात चहा प्यायसाठी आला.
इकडे पडला तो तिथे. चहा पण नाही ठेवला. तिथंच ना त्याला चहा सोडला. अच्छा. त्या वर्षात. हा 4 वर्षाचा, हम्म. हा 10 महिन्याचा. असं नाही लागलाय. 2 मुलगे गेले. तेव्हा गावात माणसं किती होती वाडीत आजूबाजूला? 1400. किती? 1400. पूर्ण गावात. आणि वाडीत किती होती वाडीत? वाढीत होते 70. 70. मग असा सगळा कठीण काळ आल्यावर घरातली एक एक माणसं गेली, मोठी माणसं गेली वयाने, मग पुढे जबाबदारी सगळी मला वाटतं तुमच्यावर पडली असेल. नाही नाही नाही. ब्राह्मणवाडीत ते 12 माणसं आहेत. मी होता माझा लहान. दीर होते. अच्छा. तो नुकताच मुंबईत नोकरीत लागला होता. पण मी घर सोडलं नाही. भाऊ आला मला न्यायला. काही नदीच्या काठात मुलं घेऊन राहू नको. आणि मी त्याला सांगितलं नाही येत नाही, मी इथंच राहणार. आणि माझ्या नवऱ्याचं दुकान होतं. असा कर सगळी उधारी मुलारी असं कर्ज झालं. मग मी 18 तोळे सोनं 600 रुपयात विकले. 18 तोळ हो, 600 रुपयाने. 600 रुपयाला एक तोळा. किती साली? ते पण झालं 1953. आणि व्यापाऱ्यांचं कर्ज दिलं. दुकान धरलेलं होतं. उधारी सगळी मुलारी. एक जण आले आमच्या नात्याचे. ते म्हणाले जमीन विकू नको. सोनं उद्या मुलगे घेतली तुझे. सोनं विकलं आणि कर्ज मुक्त झाले. कर्ज ठेवलं. जमीन विकली. मग तेव्हा उदरनिर्वाहासाठी काय दुकानच होतं सुरू? दुकान झालंच होय. पण मग मी लोकांची मुलं सांभाळायची. शिक्षक गावात शाळा, कोण शिक्षक आला तर त्याला जेव्हा शिकायचा. अरे आमटीचं भात भरपूर होत. भाताला वाफा नाही. एक म्हैस होती. बाकी कर्ज होत. बैलगाडी काय काय विकून कर्ज मुक्त झालं. कर्ज कसलं होतं एवढं? दुकानाची उधारी. मग मालक कसला की पैसे जास्त द्यायचं. हडवते ठरला की पैसे जास्त देत नाही. 4 महिने दुकान बंद होत. मग एक माणूस आला. आईचं 10 रुपये भाडं देऊन दुकान चालू केलं. पण तो सज्जन माणूस आहे आणि मला इथेच होतोय. कर्जमुक्त झालो. ऐकलं ना? ते 10 रुपये कर्ज किती भेटणार. आणि असं एक 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 जो माणसाचा बसायला लागला की बसला. नमस्कार. मी ताई टिकेकर यांचा लहान मुलगा प्रल्हाद विष्णू टिकेकर. आता आजींचा लहान मुलगा असला तरी आता काकांचं वय 75 चालू. 75 चालू. मी मुंबईत 26 वर्ष होतो. अच्छा. त्याच्यानंतर आता गेली 18 वर्ष गावाला आहे. आता आजींचा आपण मुख्य शूट करण्यासाठी आलो होतो, तर आजींविषयी काय भावना आहेत तुमच्या? कमीत कमी 48 तास लागतील तरी पण संपणार नाही. पण थोडक्यात तुम्हाला मला जेवढी माहिती आहे तेवढी मी देतो. 11 महिन्यात असताना माझे वडील देवाज्ञा झालेले आहेत. आणि त्यावेळी आईचं वय 28 होतं. मी आणि माझा मोठा भाऊ दादा आमचा 5 वर्षाचा होता आणि मी 11 महिन्याचा होतो. वडील गेल्यानंतर आमच्या आजीच्या डोक्यावर परिणाम झाला. तिचे पाठोपाठ 2 मुलगे गेले. आणि त्यामुळं त्या आईच्या तरुणपणात म्हणजे वयाच्या 28व्या वर्षी तिनं जे काय केलं आत्तापर्यंत ते सांगणं काय सांगावं तेवढं कमीच आहे. सुरुवातीला तिनं जनावरांमध्ये थोडाफार दुधाचा व्यवसाय केला. आणि जी शेती होती आमची ती संपूर्ण शेती तिनं लोकांकडे असं जायचं. त्यांच्याकडे म्हणजे आमच्या ब्राह्मण समाजातच ती शेतीला जायची.
मग त्यांचे नांगर असले की त्यांचे नांगर, त्याच्यामुळे मजुरी वाचायची आमची. थोडाफार भाजीपाला करायची. आणि दादा आमचं 7वी झाल्यावर आमच्या चुलत्याने त्याला घेऊन गेले मुंबई ठिकाणी. त्याचं शिक्षण त्याचं पुरं केलं. त्याच्यानंतर दादा आमचा नोकरी लागल्यानंतर एक एक दिवसाला कलाटणी मिळायला लागले. म्हणजे दिवस आमचे खरे चालू झाले सुरुवात. त्याच्यानंतर माझं 11वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. मी सँडोजमध्ये होतो. 18 वर्ष कंप्लीट सर्व्हिस केली. माझी फॅमिली मुंबईत 3 मुली आहेत मला. तिन्ही मुलींना शिक्षण देऊन त्यांचे लग्न कार्य वगैरे आटपलेले आहेत. आता मी संसारातून मोकळा होऊन खास आईच्या सेवेसाठी इथे आहे. सेवा म्हणजे तिचं वय झालेलं आहे आणि दादा आमचे दापोली ठिकाणी व्यवसाय करतात, त्याच्यामुळे ते तिकडे असतात. पण दादाचं आमच्या लक्ष भरपूर काय मोठा आहेच तो वयानं आमच्यापेक्षा, पण तो जबाबदारी आपली कंप्लीट पार पाडतो. दीड मला 10 रुपये पाठवायचे. त्यातला 1 रुपया नाही शिल्लक ठेवायची आणि 9 रुपये खर्च भागवायचा महिन्यात. त्या म्हैशीचं दूध 5 लिटर विकायचंय त्या काळात. म्हणजे 1953 सालात. आणि त्यातला होता मग दुकान चांगलं सावायला लागलं. तो माणूस 200 रुपये मला भाडं द्यायला लागला. आणि माणसाचा एकदा जम बसला की बसतो, खरं की नाही? हो. असा मला बसला. हा अतिशय हुशार मुलगा, कधीही नापास झाला नाही. हा बी शिकला, बी इंजिनियर झाला. बंडू म्हणतो मी त्याला. मग नोकरी करायला लागला. मग आमचं सगळं हा नोकरी व्हायला लागला. आणि मग चांगलं झालं. मग सून बी बीएड मिळाली, त्याची बायको. हे असं सगळं बरं, आता आजी काय गोळ्या वगैरे सुरू तुम्हाला? आणि औषध 4 औषध आहेत. काय डायबेटीस, ब्लड प्रेशर काय आहे? मग गोळ्या कसल्या? बाबा अशी रात्री झोपली ना हा. की सकाळी उठाई येईल. अच्छा, अशक्तपणा. पण ब्लड प्रेशर, डायबेटीस असं काही नाही? काही शरीराला आजार नाही. तुम्ही फार मोठा काळ बघितला आयुष्यात. स्वातंत्र्यपूर्व काळात जन्म झाला, मग त्यावेळेच्या काय आठवणी? आमचे आजोबा पोलीस पाटील होते, वडील माझे तलाठी होते. आणि 10-13 माणसांचं कुटुंब होतं माहेरी. त्यात आणि पण आम्हाला गरिबीत राहायची सवय झाली. म्हणून हे सगळं वैभव आता दिसतंय. आणि आता दिवस भाजी करायची नाही, भाऊ भात करून खायची. अच्छा. म्हणून दोन्ही मुलांची तब्येत चांगली राहिली. भाजी जायची आहे तर दोघांना काही आजार नाही. हो. सुना चांगल्या मिळाल्या. ह्याची बायको BA मास्तरी, त्याची बायको शिवण काम करते. एक मुलगा मुलगी, त्याला 3 मुली. त्या तिने MCOM झाल्या. तिने मुंबईत नोकरी करतात. जावई चांगले मिळाले, पण मुली पळून मिळून गेल्या नाही. ते पण थोडाच नवरा गेला. तिथंच ना आज दुकान उघडं राहिलं. एक सणगडे माणूस भाडवतो याला. तो 45 वर्ष राहिला माझ्याकडे. तो निवेळा देवायचा दुपारी रात्री. तो पैसे द्यायचा. असं मनुष्यबळ यायला लागला की येतो. आणि मग सणगडे हे 45 वर्ष झाल्यात. त्यांचा आता नातू डॉक्टर आहे. 2 मुलगे त्यांना. ते म्हणाले ताई, मी आता म्हातारा बंद करतो. हा नोकरी सोडून घरी आला. करून काम. ह्याला ते म्हणाले, काका तू दुकान टाक.
ठेव. पण आम्हाला मात्र भांडवल नाही. तर ते म्हणाले मी थोडासा निर्णय ठेवतो आणि मला थोडा निर्णय जाऊन माझं द्यायला पाहिजे. आणि कसं अजून दुकान उघडं आहे. हम्म, हे हकीकत सांगते. हम्म, ते शिक्षक जेव्हा ऐकवायची, मुलं जेव्हा ऐकवायची, हम्म. एकदा माणसाचा जम बसला की बस बसलायची नाही. तसा बरोबर. बसला. बरोबर. आणि मी अतिशय कष्ट केले. बरोबर. कौतुक असं सांगत नाही तुम्हाला. पण चाल कापले, दूध काढलं, शेण भरलं, गुरं सांभाळली. लोकांकडे कामाला जायचं. 4 दिवस 5 दिवस गेले की एक दूध यायचं माझ्याकडे. अशी मी लावणी लावायची. 2-2.5 खंडी भात काढायची. असं केलं सगळं. आणि म्हणून ते सगळं वैभव दिसतंय. झाडं लावायची. आता ते लावले साये 2800-2800 रुपयाला कापताय. होय ना. हो. म्हणून मी लोकांना सांगते काम करा, आळशी लावू नका. बरोबर. काम करायला काय भांडवल लागत नाही. बरोबर आहे. काम करायला भांडवल लागत नाही. खूप मोठं वाक्य आहे आणि आपण आशा करूया या वाक्यामधून खूप जण प्रेरणा घेतील. पण मग हा काळ सगळा असा माणसं कमी होत गेली, तो काळ कसा होता? तो काय हाय ह्याला घर सोडला, त्याला घर विकला. असे होत नाही. मजुरीला कामगार मिळत नाही. हम्म, हा मोठा प्रश्न आता. हम्म, पण लोकांनी शेती करायची टाकली. हम्म, सोनावला का अतिशय उत्तम शेतीचा. हम्म. पण आता शेता ओसाड पडतात. पण आता सर्वच समाज कोकण सोडून मुंबईत, पुण्यात, शहरात जातो. तर मग त्या दृष्टीने कसं बघाल? म्हणजे इथे खरोखरच इथे राहून माणूस मोठा होऊ शकत नाही की काय? तुम्हाला काय वाटतं? आळशी झाले लोक आळशी झाले. मी भाजी करायची आणि भाजी विकायची. हम्म. हे तुम्हाला खरं वाटणार नाही. त्या काळात. कारण काय पैसा नव्हता ना हाताशी. हम्म, मग भाजी विकली की संध्याकाळी 4 आणे जायचे. रोख मिळत नसणार. बरोबर. आता लोक सांगायचं ना भाजी आणतात. एक गाडीची भाजी कोणी घरी काढत नाही. हम्म, कारण काय लोक आळशी झाले आता. माझ्याकडे 5 म्हशी होत्या. त्याला शेण निघायचं, हम्म. त्याने भरायची. दूध एक गाय माझी होती, ते 12-13 लिटर दूध द्यायची. बापरे. त्या दूध काढायचं गावठी काय की खानदेशी. अच्छा. मग ते दूध काढून झालं की तिच्या खाण्याचं भांडं उचलायचं, वासरू मांडायचं, दार लावायचं आणि ते दूध नवून डेअरीवर घालायची. तुम्ही एकट्याच? दुसरं कोणते मुलगे गेले मुंबईत मग शिकलेच असते. मुलगे नसताना नाही केले. तेव्हा इथे कोणीच नव्हतं म्हणजे? नाही ते सणगरे हा बरोबर. पण घरातलं कोणी नाही, नाही. तुम्ही एकट्या? मग हा प्रल्हाद म्हणजे हा मुलगा इथे आला राहिला. आणि रात्री आम्ही जेवण खाऊन झोपलो. तो फुग्या खोलीत झोपलो आणि गाय हंबरायला लागली. हम्म, गाय हंबरायला लागली. म्हणून नाही वाड्यातला लाईट लावला आणि वाड्यात गेले. तो वाघ वाचली. बापरे. त्या वाचला आणि तो आला नाही गेला. मला काहीच असं केलं नाही त्यानं. हम्म, मी प्रतिकार त्याला केला. आणि मग बघा गाय एकसारखी अशी मागं बघत. ह्या मुद्द्याला सांगितलं गाईने होऊन माझ ओटीवर सभा हम्म. आणि त्या गाईला ओटीवर
तुम्ही गेल्यावर पळून गेला? आम्ही गेलो नाही, पळून गेला, पण मग वर आला पुन्हा. पुन्हा आला? पण मग लाईट लावून ठेवला काय. पण मग वासराला काय जखम वगैरे झाली की? वासाच्या इथं मानायला लावला नव्हता, इथे मानायला लागला होता. मग ते जगलं की? जगलंय. जगलं. औषधं केलीत? त्याला फार वाटत चावायला गावला नाही, मी लगेच गेले की वेळेवर पोचलात म्हणून जीव वाचला त्याचा. तुम्ही एकट्या किती वर्ष राहिला तिथे? म्हणून तू किती वर्ष मुंबईत गेला? 35 वर्षांनी. मुंबईत पाठवण्यात मुलांना तुमचा पाठिंबा होता की मग त्यांच्या मनाने ती गेली? मला दिवस चांगला होता, त्यांना मुलगा नव्हता. इथे 7वी पास झाला, इथे याचं शिक्षण कसं होणार? हा कधी नापास झाला. आता मुंबई जाऊ, मी शिकला, ऐकलं नाही, आणि आपल्या पराक्रमावर नोकरी करला. नमस्कार, मी सुचिता सुनील टिकेकर. ह्या ताई टिकेकर आमच्या चुलत सासूबाई. आमचं मूळ घर इथे खाली आहे, सगळ्या टिकेकरांचं मिळून एक घर आहे इथे. आणि तिथून मग सगळ्यांनी म्हणजे थोडंसं हे आता ह्यांचं आमचं तिथे शेजारी घर आहे, पण आम्ही सगळे एक असतो, असं एकत्र उत्सव वगैरे सगळं. सगळे आमचे कार्यक्रम वगैरे, गणपती वगैरे सगळं एकत्र होतं. आणि गणपतीत आरत्या वगैरे आम्ही सगळ्यांकडे जाऊन करतो. हो. एकंदर आज आपण आजींविषयी मुख्यत्वे हा व्हिडिओ बनवतोय, बरोबर. तर आजींविषयी काय सांगा? अनंत चतुर्दशीला त्यांचा वाढदिवस असतो ह्या आजींचा, आणि तो आम्ही ठरवलं होतं सगळ्यांनी मिळून करायचा. मग आमच्या ब्राह्मणवाडीतली सगळी माणसं ते ह्या देवळात, राधाकृष्णाच्या देवळात आम्ही जमलो, म्हणजे प्लॅनिंग केलं होतं आम्ही तसं. बरोबर. हा, फक्त हे आमच्या मुदीर आहेत ना, ह्यांना आम्ही फोन केला तिकडे, असं असं आम्ही करतोय. तर ते म्हणाले ठीक आहे. मग आम्ही इथले खाली भोपटकर म्हणून आहेत, वरती शेखर पित्रे म्हणून आहेत, ते आणि आम्ही असे एकत्र आलो. आणि मुचरीतले ते सरदेसाई वगैरे आहेत ना, ते पण आमच्या इथे येतात, म्हणजे ते पण आमच्यात सामील असतात नेहमी, सप्रे सरदेसाई असे. आणि सगळ्यांनी मिळून आम्ही त्यांचा वाढदिवस असा केलेला, कारण त्यांनी जे लहानपणी म्हणजे लहानपणातच त्यांच्यावर दुःखाची कुऱ्हाड कोसळलेली आहे. ही 2 मुलं लहान, आणि म्हणजे त्या पुढे काय करायचं हा प्रश्न होता त्यांच्या पुढे. त्यामुळे त्यांनी जे अनन्वित कष्ट केलेले आहेत ते आम्ही सांगू पण शकत नाही इतकं. आणि त्याच्यातून त्यांनी त्या मुलांना मोठी करून, व्यवस्थित शिक्षण देऊन, नोकरी वगैरे व्यवस्थित लावून, असं सगळं त्यांनी केलेली. ते आम्हाला म्हणजे मार्गदर्शन येते. ही माझी सख्खी जाऊ, धाकटे दिरांची बायको. नमस्कार. हा, आणि ही सून, चुलत पुतण्याची बायको. अच्छा, मगाशी मी त्यांच्या घरी सुरुवातीला गेलो होतो. आडीनडीला असं आजी आम्हाला मार्गदर्शन करतात, आणि अजून त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावं ही आमची राधाकृष्णाच्या चरणी प्रार्थना आहे. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आता कौतुक नाही सांगत, पण मी 1 पैसा आम्हाला कर्ज नाही. लोकांना कर्ज काढलं, तू काय झालं बा? त्या देवाचा भात द्यायचा सांगता, की काय बोलते कळतंय? कळतंय. भात बंद झाला यायचा, या देवाचा उत्सव कसा होणार? जमीन किती गेली तुम्ही सांगू शकत नाही, पण 25 मन भात द्यायचंय. तुला करायची ना, भात नाही उत्सव होणार कसा? मग तुम्ही आले तुमच्याकडे पैसे मागायचे, असं करू. 2 लाख रुपये जमवून. 2 लाख रुपये? होय, 1 लाख रुपये जमवले, आणि दोघांनी 50,000 रुपये दिले. अच्छा. असे 2 लाख रुपये देवाचे. ते देवाचे 2 लाख रुपये आता आहे. हे लादी घालायची. तो माझा पुण्या होता, तर राधाकृष्णाचा हात मोडला होता. तेव्हा तर दुसरी मूर्त बसायची. पण ही सगळी पैशाची काम आहेत की नाही? हो. म्हणाला काकी, आता मूर्त बसवले एवढे पैसे नाहीच माझ्याकडे, 1 वर्ष 2 वर्षात येते. आणि मग येताना पैसे घेऊन आला तो 10,000 रुपये. आला बस पण
पण बसायला एक हो म्हणजे मी इथं गोंधळ घातला त्याला बसा काकी मी देवाच्या मूर्त बसलाय पैसे आणले पण मूर्त काकांनी बसवली तेव्हा हे पैसे तू ठेव मला म्हणाला एखाद्या बाईने पैसे ठेवला नसते की नाही आणि मी त्याला म्हटलं अरविंदा पैसे मागवाय नको इथे देवळाला माती होती हा म्हटलं अरविंदा इथे लादी घालायची माहिती एका देवळात लादी होती की त्याला बसवली मला असं म्हणाला काकी एवढ्या पैशात लादी होणार नाही म्हटलं तुझे आहेत तेवढे दे बाकीचं मी बघते मी आहे ना आणि ही लादी घातली ह्या सगळ्याला 23,000 खर्च आला तुम्ही आले तुमच्या जवळ पैसे मागे आणि मला कुणीही पैसा नाही म्हणाल आणि अशी ही लादी घातली हे 2 कामं केली ही एक लादी आणि देवाचे पैसे एवढं सांगून माझं संपवलं बोलणं. उत्सव म्हणजे नेमका कसा असतो? सांगते नारी पौर्णिमा झाली की प्रसिद्ध देत असत दही खाली असत उत्साहातच मला पार्श्वभूमी सांगते रोज एक एकादश नसते गोपाळ कृष्णावर लघु उत्सव म्हणजे 11 एकादश नाही म्हणजे समाजनं रोज जेवायला दुपारी काहीतरी गोड करून रात्री आमटी होते आमटीला प्रसाद वाटतो आणि अष्टमीच्या दिवशी 3 कीर्तन होतात अष्टमी दही काला आणि दही काल्याच्या दिवशी 300 लोक जेवतात बुंदीचे लाडू करतो 300 लोक हो आमचे खायची लोक असे 300-400 लोक जेवतात आता कीर्तन घालायचं 800-900 रुपये घेतात 3 कीर्तन केला बरं आजी आता आपण घराकडे तुमच्या बघितलं तर जुनं आहे अजून मातीच्या भिंती सारवलेली जमीन तुम्ही सगळं स्वतः केलेलं आहे पूर्वी हो की माणसं होती? मागच्या वर्षी म्हणजे हे घर बांधलं असताना नवरा होता माझा नवरा असताना हे घर बांधलं 80 वर्षासाठी तेव्हा आमची परिस्थिती चांगली होती माझा नवरा होता माझा मोठा लिंको फॅक्टरीचा मॅनेजर होता तेव्हा हे घर बांधलं. आजी आतमध्ये फोटो आहे कलावती आईंचा तर तो तुम्हीच ठेवलाय की अन्य कोणी येऊन नंतर ठेवलाय? शेखर तिथे दिला इथे शेखर तिथे हा त्यांना दिला अच्छा इथे बालोपासना व्हायची हो कोणी सुरू केली? त्यांनीच केली? नाही आम्ही केली सुरुवात तुम्हीच केलीत? अच्छा किती वर्ष होती? होती 20 वर्ष 20 वर्ष. आठवड्यातून एकदा की रोज? आठवड्यात नाही तर दर रविवारी. दर रविवारी. अच्छा आता सगळं बंद झालं. आता मी जाग्याला बसली नाही. माणसंच नाही तिथे आणि कोण म्हटल्यावर. आता गणपतीच्या देवळात होते. इथे गणपतीचं देऊळ आहे. अजूनही होते बालोपासना तिथे. पण आता 10-1 माणसं जमतात. आणि गजानन महाराजांचा फोटो आहे हा. तो कोणी ठेवलेला? आमचे दीर होते ना इथे नरसिंह काका म्हणून पुरोहित होते. त्यांनी आणला मी तो मी इथे देवात ठेवला. अच्छा तर मंडळी अशा होत्या या सोनवड्यातील ताई टिकेकर आजी ज्या वयाच्या 100ीत आहेत आणि काकाने आपल्याला त्यांचं संपूर्ण घर आणि आजींशी ओळख करून दिली, अर्थात त्यांच्या आईशी ओळख करून दिली. काका मनापासून धन्यवाद. तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात, आपल्या प्रेक्षकांसाठी वेळ दिलात आणि तमाम महाराष्ट्रातील मराठी प्रेक्षक, महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील मराठी प्रेक्षक आपला YouTube चॅनल बघत असतात. आज या आजींकडून आणि तुम्हा सर्वांकडून खूप खूप शिकण्यासारखं घेतलं असेल सर्वांनीच आणि मला खात्री आहे की हा व्हिडिओ आपल्या प्रेक्षकांना आवडला असेल. मी तुमचे सर्व प्रेक्षकांच्या वतीने आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. आपण इथे आलेत, माझ्या आईची प्रसिद्धी ही केली त्याच्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद.
मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हा परिसर, हे देऊळ आणि ह्या आजी तुम्हाला आवडल्या असतील तर आवर्जून हा व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि आपला यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. तुमचा अभिप्राय वाचायला मला नक्की आवडेल. या व्हिडिओ खाली आपल्या शुभेच्छा आणि आपला अभिप्राय लिहायचा आहे. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.